पारगडावरील पाणी प्रश्नावर केवळ आश्वासनांचाच पाऊस, तलाव कोरडे पडल्याने ग्रामस्थांच्या घशालाही पडते कोरड. टँकरने पाणी पुरवठा करा, अन्यथा दलित वस्तीला स्थलांतरित व्हावे लागेल. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय प्रशासनाला इशारा. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून नाव ठेवण्यात आलेला पारगड प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपासून लांबच आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे इथल्या पाणी प्रश्नांवर जणू केवळ आश्वासनांचा पाऊस पडतोय. त्यामुळे इथले तलाव मात्र कोरडेच राहत आहे आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडत चालली आहे. त्याचाच परिणाम इथं दररोज येणाऱ्या शेकडो दुर्गप्रेमींवर सुद्धा होत असून पाण्याअभावी त्यांचीही कुचंबना होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून गडाखाली असणाऱ्या आंबेडकर नगर रहिवाशांसाठी तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करा, अन्यथा तेथील ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. शिवकाळापासून म्हणजेच सुमारे 400 वर्षांपासून किल्ले पारगडवरील गणेश, गुंजन, फाटक, महादेव असे 4 तलाव गडावरील मावळ्यांचे तहान भागवत आहेत. 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत या तलावातील पाणी ग्रामस्थांना पुरायचे, पण अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे येथील तलाव व विहिरीतील पाणी मार्च अखेरपर्यंत संपून जात आहे. पाण्याच्या सोयीसाठी येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषणासारखी अनेक आंदोलने गेल्या काही वर्षात केली असली तरी अद्यापही ग्रामस्थांची तहान भागलेली नाही. गेली 4-5 वर्षे पाण्याचे स्रोत शोधण्यातच गेली आहेत. यावर्षी तलाव कोरडे पडण्यापूर्वी पाणी गडावर पोहोचेल असे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागामार्फत सांगण्यात आलं होतं, पण या केवळ वल्गनाच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांवर अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की यंदा ओढावली आहे. ग्रामस्थ अर्ज, विनंत्या, आंदोलने, उपोषणे करून थकले, पण निर्ढावलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना काही पाजर फुटला नाही. त्यांच्यासह तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच सुरू आहेत. सद्यस्थितीत गडावरील सर्व तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्याने भीषण पाणी टंचाई आहे. गडावरील तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या दलित वस्तीतील ग्रामस्थांचे हाल पाहून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, चंदगड शहर प्रमुख यशवंत डेळेकर, शहर संघटक सुरेश जुवेकर, पारगडचे ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे आदींनी चंदगड तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. या पाणी टंचाईची दखल घेऊन तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी गडहिंग्लज यांनाही देण्यात आल्या आहेत.